माझ्या मागे जे पदार्थ दिसत आहेत ना ते 72 आहेत आणि साधारणपणे हे सर्व पदार्थ कोकणातल्या मातीचे आहेत. अगदी मणगणे, शगुनी, उंडे अशी अनेक नावं जी कदाचित तुम्ही, अर्थात मी पण कोकणातला आहे पण मी देखील ऐकले नाही आहेत की जी चव चाखली नाही आहे असे पदार्थ आहेत. आणि यामध्ये अगदी शाकाहारी, मांसाहारी आणि मत्स्याहारी अशा तिन्ही प्रकारचे पदार्थ हे बनवले गेलेत. याचं कारण असं आहे की कोकणातले जे पारंपरिक पदार्थ आहेत पण जे लुप्त होत आहेत त्या पदार्थांना पुढे नेण्यासाठी एक पाककला स्पर्धा रत्नागिरीमध्ये ऑर्गनाईज केली गेली आणि यामध्ये जिल्ह्याभरातल्या जवळपास 72 पदार्थ या ठिकाणी बनवले गेले आणि त्यांचं सादरीकरण इथं केलं गेलेलं आहे. विशेष गोष्ट हीच आहे, माझ्यासोबत इथे ऑर्गनायझर आहेत, त्या ऑर्गनायझरशी मी पहिल्यांदा बोलणार आहे. हे साधारणपणे 150 पदार्थ मला कळलं की तुमच्याकडे नोंदणी आली आणि त्यापैकी 72 पदार्थ जे आहेत जे साधारणपणे ते प्रेझेंट झाले. साधारणपणे मला हे विचारायचं आहे की कारण काय हे सगळं करण्यामागचं? स्वाभाविकपणे ज्या वेळेला रत्नागिरीमध्ये किंवा कोकणामध्ये जेव्हा लोक पर्यटक येत असतात त्यावेळेला पर्यटक रत्नागिरीत आल्यानंतर विचारतात की तुमच्याकडचं स्थानिक पदार्थ कोणता आहे. तर एक रेस्टॉरंट ओनर म्हणून आमच्याकडे सुद्धा हे अनेक वेळा हा प्रश्न पडतो की आम्ही नक्की कसं दिलं पाहिजे. मग ऑथेंटिक फूड जर दिलं तर आलेल्या टुरिस्ट लोकांना हे आवडेल आणि त्याची मागणीही पण त्या प्रमाणात आहे. पण आता असं लक्षात आलं की ही जी आपली कोकणातली खाद्यसंस्कृती आहे ही लुप्त पावत चाललेली आहे. जर कोकणातले तुम्ही पदार्थ बघितलात तर त्याचं उत्पादन शुल्क जे आहे हे फार छोटं आहे. सर्व्हिस कॉस्ट आता नक्की वाढले परंतु ते बनवण्यासाठीची जी कॉस्ट आहे म्हणजे तांदळाच्या पिठापासून सुद्धा बनणारे अनेक पदार्थ आहेत, नाचण्याच्या पिठापासून बनणारे अनेक पदार्थ आहेत की याची कॉस्ट कमी आहे. मग हेच पूर्वी लोक आवडीने खात होती, पौष्टिक होती आणि कोकणातली ती एक वेगळी टेस्ट होती. ही खाद्यसंस्कृती जपणं हे आत्ता पुढच्या पिढीचं कर्तव्य आहे आणि त्या भावनेतून आम्ही हा विचार केला की आपण सुद्धा अशा पद्धतीची एक पाककला स्पर्धा घेऊ ज्यामध्ये आत्ता ज्या आजी आहेत, ज्या आज्या आता ही संस्कृती आजीनंतर त्या मुलीकडे किंवा आईकडे गेले की नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की आजच्या ह्या स्पर्धेमध्ये 20 वर्षापासून 70 वर्षापर्यंतच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. आणि हे एक विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे की आता तुम्ही ऐकताय मागच्या बाजूला की प्रत्येकजण असं म्हणतो की मी माझ्या आजीकडून शिकलो आहे, मी माझ्या आजीकडून शिकलो आहे. ही कोकणातली खाद्यसंस्कृती कायम टिकून राहावी आणि हा वारसा कायम पुढे चालत राहावा. कारण कोकणाची परंपरा स्वागताची आहे आणि आपण स्वागत करणं हे आपलं कर्तव्य असं मी समजतो आणि म्हणून या भावनेतून आम्ही ही पाककला स्पर्धा आयोजित केली होती. तर ही फॅक्ट आहे की अनेक पदार्थ जे आहेत ते कधी काळी कुणीतरी लहानपणी खाल्लेले असतात पण आता मात्र त्यांना ते मिळत नाहीत. आणि इथं जर आता आपण बघितलं हा खेकड्यापासून बनवलेला म्हणजे खेकडा मसाला आहे किंवा इथे भरलेला माकुल फ्राय. अर्थात कोकणात जेव्हा तुम्ही येता अगदी हा देखील पदार्थ खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे खेकडा बुर्जी आहे, म्हणजे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे आपण जेव्हा कोकणात अनेक जण फिश खातात, मासे खातात, तर हे बघा जर आपण हे आता उघडली ना तर हे बघा अशा पद्धतीनं त्याचं प्रेझेंटेशन केलं गेलेलं आहे. आणि आपण ज्यावेळी कोकणात येतो त्यावेळी साधारणपणे इथलं ऑथेंटिक फूड खाण्याचा प्रयत्न करतो आणि तेच फूड जे परंपरेनुसार कोकणात मिळतं ते देण्याचा किंवा ती संस्कृती पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. माझ्यासोबत हे काही स्पर्धक महिला आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे. शगुन उंडे हा प्रकार तुम्ही बनवलात, म्हणजे हे सुचलं कसं किंवा कुणाकडून तुमच्याकडे आलं आणि तुम्ही आता ते पुढच्या पिढीकडे देत आहे? नेमकं प्रेझेंटेशन किंवा इथं मांडताना शगुन उंडे काय आहे प्रकार हा सगळा? शगुन उंडे हे सावंतवाडीचा गोव्याच्या इकडला प्रकार आहे आणि हा माझ्याकडे फार पूर्वी आजींपासून तो इथे मला कळलेला आहे तो. आणि तो शुभ कार्यासाठी पहिल्यांदा केला जायचा. आणखीन काय म्हणजे तुम्ही साधारणपणे तुमच्या आजीकडून तुमच्याकडे? हो हो अर्थात. आणि स्वाभाविकपणं त्यामुळं जो प्रकार अनेक जणांना माहिती नव्हता आता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणार आहे. माझ्यासोबत ह्या काकी आहेत. काकी काय बनवलात तुम्ही? मी आज काळ्या मसाल्यातलं चिकन बनवलं आहे जे की आपली आजी पहिल्यांदा बनवायची चुलीवरती. ते चुलीमध्ये कांदा भाजून, खोबरं भाजून नंतर वाटप करून ते मातीच्या भांड्यात शिजवायची. आता तर ह्या परंपरा लुप्त झालेल्या आहेत. आत्ताच्या जनरेशनला या पिढ्या माहिती नाही आहेत. त्याच्यामुळे मी आज असा प्रयत्न केला आहे की हे चुलीवरचं चिकन केलं आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त लहान मुलांना काळ्या मसाल्यातलं चिकन कसं खाता येईल याचा मी प्रयत्न केला आहे. तर कोकणामध्ये ही पहिल्यांदाच स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत मी भाग घेतला आहे.
घेतला आहे. खूप छान वाटतं आहे. अतिशय सुंदर स्पर्धा आहे आणि आमच्यासारख्या गृहिणींना अशी स्पर्धा मिळाल्यामुळे खूप अतिशय आनंद होतो आहे. धन्यवाद. ज्या महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म झाला आहे तर तुम्ही इथं बघितलात म्हणजे जी रेसिपी इथं बनवली गेली आहे असं किंवा जो इथं पदार्थ सादर केला गेला त्याची रेसिपी देखील अशा पद्धतीनं मांडली गेली आहे आणि त्यामुळं कोकणातले अनेक पदार्थ जे साधारणपणे पारंपरिक आहेत, कधी काळी आपले आजी आजोबा पंजोबा बनवत होते पण जे या पिढीकडे नव्हते किंवा इथून कदाचित ते कमी प्रमाणात उपलब्ध झाले असते, लुप्त पावले असते, असे पदार्थ इथं सादर केले गेलेत. माझ्यासोबत जजेस आहेत. साधारणपणे काय क्रायटेरिया वापरला जाईल, किती कठीण असेल, कारण की आम्ही आता बघतोय चव अप्रतिम आहे आणि विशेष बाब म्हणजे कुठलाही आर्टिफिशियल मसाला कुठलाही नाही आहे. जो तुमच्या घरात मसाला बनतो, जो तुमच्या घरातला पदार्थ आहे मसाल्याचा, त्याच्यापासून सर्व गोष्टी बनवून इथं केल्या गेलेल्या ते पदार्थ. हो, नक्कीच मी सांगेन की ही या अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यातली खूप सुंदर अशी कन्सेप्ट आहे आणि फक्त बायकांसाठी केलेलं हे आहे. आणि ॲक्च्युली काय असतं की आपल्या बायका म्हणजे आमच्या बायकांच्या एक नॅचरल हाताला टेस्ट असते, सो त्यांची टेस्ट प्लस त्यांचे मसाले असं हे करून हे केलेलं आहे. ॲक्च्युली खूप डिफिकल्ट आहे इतक्या सगळ्या स्पर्धकांमधनं हे करायचं, कारण प्रत्येकाने आपलं 100% दिलेलं आहे. प्रत्येक व्हेज म्हणा नॉनव्हेज म्हणा प्रत्येक डिश एक वेगळं हे घेऊन आपल्याकडे आलेली आहे आणि नक्कीच थोडं जजेसना कठीण जाणार आहे हे करायला. बट आय एम शुअर की नक्कीच जो कोणी चांगला हे असेल, ज्याची टेस्ट वाईज चांगला असेल तो नक्कीच जिंकेल. बट बायकांसाठी ही कन्सेप्ट खूप छान आहे. थँक्यू. तर एकंदर जर आपण बघितलं ना तर महिलांचा प्रतिसाद चांगल्यामुळे त्यांच्यामध्ये उत्साह देखील आहे. एक गोष्ट आहे की जे पदार्थ अगदी कधी काळी म्हणजे मी कोकणातला आहे किंवा अनेक कोकणातल्या लोकांना, पर्यटकांना, बाहेरच्या राज्यातल्या किंवा बाहेरच्या भागातल्या लोकांना कळत नाही कोकणात नेमकं खायचं काय आहे. सो त्यांच्यासाठी ही पर्वणी म्हणावी लागेल. साधारणपणे 72 पदार्थ जे मी असं म्हणेन शाकाहारी, मांसाहारी, मत्स्याहारी या तिन्ही प्रकारामध्ये उपलब्ध आहेत आणि जे पदार्थांची नावं कदाचित यापूर्वी अनेकांनी ऐकली नव्हती ते सर्व पदार्थ या ठिकाणी तयार केले गेले, त्यांची चव देखील चाखली गेली आणि भविष्यात असं होऊ शकतं की हेच पदार्थ तुम्हाला कोकणात आल्यानंतर चाखता देखील येणार आहेत. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.